हॅलो नमस्कार, प्रिया किचनमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत अंड्याची नवीन अशी रेसिपी की जे बनवायला अगदी सोपी आहे आणि अगदी घरच्या मोजक्या साहित्यात बनवून तयार होते व खायला सुद्धा तेवढीच अप्रतिम लागते। चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करू। त्यासाठी आपण एक वाटण तयार करून घेऊ। त्यासाठी मी इथे घेतली आहे लसूण, आलं, मिरची, टमाटर आणि कोथिंबीर। आता आपण याची मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घेणार आहोत। आता आपला पेस्ट तयार झालेला आहे। आता आपण अंडा लबाबदार बनवण्यास सुरुवात करू। त्यासाठी मी कढईमध्ये 3 ते 4 चम्मच तेल घालून घेतले आहे। तेल छान गरम झाले आहे। यामध्ये आपल्याला काही सुके मसाले घालून घ्यायचे आहे। तमालपत्री, लवंग, विलायची आणि मिरे। आता आपल्याला यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा छान ब्राऊन होईपर्यंत आपल्याला शिजू द्यायचा आहे। आता आपला कांदा इथे छान ब्राऊन झालेला आहे। आपण आता यामध्ये तयार केलेलं वाटण घालून घेऊ। आणि छान हलवायचे आहे। कांदा आणि वाटण आता आपला मसाला इथे छान शिजलेला आहे। आपण यामध्ये काही सुके मसाले घालून घेऊ। 1 चम्मच काळा मसाला, 1 चम्मच लाल तिखट, थोडासा गरम मसाला, हळद, धनिया पावडर आणि चवीपुरते मीठ। सर्व साहित्य आपल्याला छान परतून घ्यायचे आहे। आता आपल्याला यामध्ये आपण वाटण केलेलं पाणी घालून घ्यायचं आहे। यामुळे आपले मसाले जळणार नाही। छान हलवून घ्यायचे आहे। आता आपला मसाला इथे छान शिजलेला आहे। आपण यामध्ये अंडे घालून घेऊ। मी सर्व अंडे अशा प्रकारे एका वाटीमध्ये फोडून घेतले आहे। त्यावर थोडे तिखट मीठ घालून घेतले आहे आणि आपल्याला याला हळूच असे यामध्ये घालून घ्यायचे आहे। सर्व अंडे आपण अशा प्रमाणे इथे घालून अशा प्रकारे आपले सर्व अंडे इथे घालून झालेले आहे। आपण आता यावर झाकण ठेवून याला 5 मिनिट शिजू देणार आहोत। आता आपण झाकण काढून बघू। अशा प्रकारे आपला अंडा मसाला इथे दुसऱ्या साईडनी पण पलटी करून घ्यायचा आहे। हळूवारपणे परतून घ्यायचे आहे याला। सर्व अंडे आपण अशा प्रकारे आपल्याला अंडे दुसऱ्या साईडनी पलटी करून छान शिजवून घ्यायचे आहे। अशा प्रकारे मस्त आपला लबाबदार अंडा मसाला इथे तयार झालेला आहे। खायला खूप टेस्टी बनतो हा लबाबदार अंडा मसाला। तुम्ही यामध्ये पाणी सुद्धा घालू शकता। आता आपण यावर कोथिंबीर घालून घेऊ।